स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. अनेक दिवसानंतर राहता शहरात आलेल्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहरातील बाजार तळाच्या कामाची पाहणी केली. गेल्या काही दिवसात विरोधकांनी या कामाच्या संतगतीबाबत आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. राहत्याच्या विकासाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. विरोधकांनी स्वतःची काळजी करावी असा सल्ला त्यांनी दिला. अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या नगरपंचायतीकडून अशा पद्धतीचं स्टॅम्प कॉन्क्रीटचं काम केलं जातं. हे साधं कॉन्क्रीटीकरण नसून त्याला आकर्षक बनवण्यासाठी टॉप लेअरिंग करावं लागतंय, ज्यामुळे या कामाला थोडा वेळ लागलाय. उन्हाळ्यात हे काम केलं असतं तर कडक उन्हामुळे कॉन्क्रीटला तडे गेले असते, म्हणून पावसाळ्यात हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील 20 दिवसात बाजारतळाच्या पाठीमागच्या बाजूचं काम पूर्ण होईल. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव बाजारतळ विकसित करण्याची वर्क ऑर्डर मिळाली आहे. हे काम पुढील 3 महिने चालेल. हे आणि सध्याचं काम पूर्ण झाल्यानंतर वीरभद्र महाराजांच्या मंदिराच्या पुढील भागात स्टॅम्प कॉन्क्रीटचं काम हाती घेतलं जाईल. कामाच्या गतीवरून प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या डॉक्टरकीच्या पेशाचा संदर्भ घेत खोचक टीका केली. ते म्हणाले, जनतेनं मतदानाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता दिली, आम्ही तिचा योग्य वापर करतोय. काही लोकांना पाहिल्यानंतर ते मानसिक रुग्ण वाटतात. एक डॉक्टर म्हणून मी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. सध्या छान गार वारा सुटलाय, त्यांनी कुठेतरी फिरायला जावं. आमचे नगराध्यक्षही डॉक्टर आहेत, ते इलाज करू शकतात. पण काही रुग्ण या डॉक्टराच्याही पलीकडचे आहेत, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू. शेवटी महायुती सरकारनं गेल्या 2 वर्षात राहता तालुक्याला काय दिलं आणि तालुक्याचं भविष्य काय याचा संपूर्ण पंचनामा आगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात राहता शहराचं एक बदललेलं आणि प्रगत चित्र नागरिकांना पाहायला मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. प्रथम जे काही मधल्या कालावधीमध्ये काही लोकांनी त्याच्यावर चर्चा केली की फार काम संतगतीने चालू आहे, किंबहुना लोकांना त्रास सहन करावा लागतो. मी त्यांना सांगू इच्छितो की स्लॅम्प कॉन्क्रीट हा प्रकार हा माझ्या मते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी कुठल्या तरी नगरपंचायतीने करायचा प्रयत्न केलेला आहे. स्लॅम्प कॉन्क्रीट एक विशिष्ट प्रकारचं कॉन्क्रीट आहे, ज्यामध्ये नुसतं कॉन्क्रीट न करता त्याला सुंदर दिसण्याच्या दृष्टिकोनातून त्याला वरती एक टॉपिंग लेअरिंग करावं लागते आणि म्हणून त्याला हा वेळ लागला. आणि एवढं प्रचंड ऊन मागच्या कालावधीमध्ये जे पडलं, त्या उन्हामध्ये या कॉन्क्रीटवर क्रॅक गेले असल्याने म्हणून पावसाळ्यामध्येच हे करायचा निर्णय झाला होता. मला असं वाटतं की 20 दिवसामध्ये हे सगळं बाजारतळाचा पाठीमागची बाजू विकसित करायची ठरली होती, ती पूर्ण होईल. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे नवीन वाढीव बाजारतळ विकसित करण्याचं काम आहे त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. ते काम मला वाटतं अजून 3 महिने चालेल आणि मग या पद्धतीचं स्टॅम्प कॉन्क्रीट आपण पाठीमागे केलेलं आहे. तसंच एक तर हे पूर्ण बाजार म्हणजे आत्ताचं स्टॅम्प कॉन्क्रीट आणि वाढीव बाजारतळ हे विकसित झाल्यानंतर मग वीरभद्र महाराजाच्या पुढच्या भागामध्ये आम्ही स्टॅम्प कॉन्क्रीट घेणार आहोत. पण सध्या आम्ही ते तोडत नाही आहोत, कारण की मागची बाजू पण विकसित व्हायची राहिली. तर जे लोक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून राहत्याच्या विकासाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांना माझी नम्रपणे विनंती आहे की तुम्ही राहत्याची आता काळजी करू नका. राहत्याची काळजी करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. जनतेने मतदानाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता दिलेली आहे आणि या सत्तेचा उपयोग आम्ही योग्य पद्धतीने करू. तर फार तुम्ही आता काळजी घ्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला विश्रांती देण्याचा सल्ला डॉक्टर म्हणून मी देतोय. सब लोक पेशंटला म्हणतात ना, काही काही लोकांना पाहिल्यानंतर ते मानसिक रोगी दिसतात आणि मी तर ओळखूनच आहे बरेचसे लोक. तर त्या सगळ्या मानसिक रोगींना माझी विनंती आहे की थोडी विश्रांती घ्या
चांगलं गार वारं आता सुटलेलं आहे. फिरून या, फिरायला जा. नगराध्यक्ष पण डॉक्टर आहेत, ते देखील इलाज करू शकतात. पण नाही, पण काही पेशंट या डॉक्टरच्या पलीकडे आहेत, मोठे डॉक्टर लागतात त्यांना, तर ते आम्ही हाताळू आमच्या पद्धतीने. पण आपण पाहत असाल की जसं बाजारात वर्कआउट झाली, आता राहता ग्रामीण रुग्णालयाचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे. 15 कोटी रुपयाचं राहता ग्रामीण रुग्णालय नवीन आपण बांधणार आहोत. गोदावरी उजव्या कालव्याचं काम अतिशय मोठ्या गतीने चालू आहे. तर आज जी काही बैठक आहे कार्यकर्त्यांची, त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मी सगळा जो काही विकासाचा पूर्ण पंचनामा आहे तो सगळा करणार आहे. आणि वास्तविकता लोकांपुढे आली पाहिजे की मागच्या 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने या राहत्या तालुक्याला काय काय दिलं आणि राहत्या तालुक्याचं भविष्य काय आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत. आता हितचिंतक प्रत्येक पक्षामध्ये असतात, प्रत्येक ठिकाणी असतात, त्यावर काय फार भाष्य मला करायचं नाहीये. जनतेने मतदानातून माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सत्ता दिली आहे आणि सर्व नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागामध्ये चांगलं काम करतायत. सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी चांगलं काम करतायत. तर राहता पुढच्या काही कालावधीमध्ये एक बदललेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करू. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.